आलोय दादापाशी ताईपाशी आपल्या सुवर्णापाशी करमनाव पुण्याला गेलो आणि तिकडं फुटाफुट झाल्याने झालं रातोरात तिकडं आलो लेकरांच्या वडीनं हिची पण लेकरं होती त्यांच्या पण मागे काम त्यामुळं वडीनं चौघ निघून आलो तिथनं पळत होती कधी घरीच आहे असं झालं घरी जाईन कधी घरी येतंय असं वाटत होतं आणि आज गुरुवार असल्यामुळे बघा त्यांना सांगितलं होतं स्वयंपाक काय करू नका आज आहे आमचं गुरुवार तरी असतो कसं आहे गरीबाच्या घरचं पेट पण तुमच्यासारखंच आहे. खायला बी दिलंय पण काम लावाय बी दिलंय कशाच काम कशाच काम काय ढेकभर दिले ते एवढं लय राव का मिरच्या खाऊन काम कसलं लागतं माहित आहे का नाही आता आकड महिना आहे आकाड खायला येणार आहे आम्ही तुमच्या इकडे या कवा पण आहे. सवर्ण काय येत नाही आकाड करायला मला येत नाही नाही? या मग खाय मी करतो. मला लय आवडतंय गोड आकाड तसलं चिपळ्या ते काही काय मग कापण्या कापण्या तेव्हा करते की मग आणि ती काय लय अवघड गोष्ट आहे हो. येत नाही काय करता कसं करायचं असतं सांगाय मला बी जरा रेसिपी गुळाच्या पाण्यात गुळ घ्यायचा त्यात सोड बडीशेप टाकायचं आणि आपल्या गव्हाचं पिठात मळायचं आणि परत चपाती लाटायची आणि कांदा करायचा न थांब जरा येत नाही सोडा टाकायचा सांगाय करती सोडा टाका म्हणलं मी टाका म्हणलं त्यात सोडा टाकत नाही की बरं मी मुलाला म्हणतोय. नाहीतर ते खसखस लावायची तळायला वरनं. ऐवजी होतं. आणि कापण्या काढून टाळायच्या त्याला पण लाटायला येऊ लागतंय पीठ मळायला येऊ लागतंय नाहीतर तू जाडच्या जाड करशील ते कचा कचा लागतं परत पातळ अगं काय शिकवायला लागली आमच्या बहिणीला काही चपात्या करायला येत नाही त्यामुळे तू लागली का एवढं त्याला तिला मीठ लावून सांगायच्या आधी करायला. झालं मग ती म्हणायची, किती येतं या सांगाय शिकवाय नका का तिला अगं सांगा शिकवायची काय गरज आहे आमच्या बहिणीने ती तुझा भाव सांभाळला तवा असं दणक्या दणक्या झाला. कामच लय याडो लय काम करते कामाचं आहे या. हम्म. काम करते काम केल्याशिवाय काम करून वरण म्हणताय अजून माझ्या बायकोला काय येत नाही काय अहो पण असं ह्याच नॉलेज नाही काय General पदार्थ knowledge. हं. तसं म्हणू नका मी बघितलं हिला पुण्यातलं लय जनरल नॉलेज आहे खेड्यातलं नाही पण शीट शेअर सिटीतलं आहे तुमच्या हाय लय हं? कशी दाबून खातो तिकडे गेल्यावर माझं काहीच काढता व्हायचं नुसता सुरमई पापडी खाय जायचं तर काय काय म्हणायचं त्याला सुरमई बांगडा पापड मला तर काय म्हणा येत नाही काय तेवढं येतंय बा कुळंबी हे खाय जायचंय पुण्याला आता दीदीने तेच कसलं खायला दिलं अहो ते खाण्याचं आता तुम्ही तीनदा नाव काढू नका हा. हे खा वाटायचं नाही मटणाच्या पुढे हे सगळं फिक आहे हम्म. है ना? फेका असून रात्री आणलेलं घरात तसंच फ्रीज मध्ये घालून ठेवलं खाल्लंच नाही न्याय सवरणार याडाय खायचं लय चला तो अगं बी चला हम्म. तुम्हाला रात्री मी म्हणलं होतं या मटण आणलंय कमी पडत असलं तर अजून आण कारण झालं काय मेवण्याची जत्रा होती आम्ही सगळं घरबार अख्खी फॅमिली आम्ही तिथं जेवून आलो हम्म. तिथं बी बिर्याणी चिकनची आणि मटण बोकडाचं मटण भाकरी रस्सा कांदा लिंबू भात खोळा सगळं पण शाबू खावा की बघा कसा आहे कसा झालाय ना तिथं सांगा इकडं हातच आकल्यात काय कमी पडलंय सवर्ण अजून बघू काय काय पडलंय असा कमी काय पडलं नाही मिरच्या जास्त झाल्या ते म्हणून हात आकडून धरलाय हम्म. न्या किशात घालून गेल्या पोटात म्हणलं काय करवाय की मग पावसाळ्याचं काम नाही. अजून मांबाळीचं नदीला पाणी मुलका झालंय जाताना गडबड झाली तर कुठं ऊस पण नाही तर ए, बस इकडे. तू मोरचं बोलू नको. माझी बहीण कर म्हणावं आपण ह्यांना म्हणलं चला दुपारच्या वेळेत जरा तासात जाऊन येतो या दुसरं पण जरा काम होतं सवर्णाकड दादाकड मग ते पण काम केलं आणि आता जायचं इथनं गुरं राग घरीच भांडी ती कोण नाही घरी लेकरं गेली ती शाळेला शेरड करड याय झाली ती म्हैस याय झाली या घरी आणि कोण मी तर नाही म्हणलं होतं याला जाताना आपला प्रपंच एका वाहनात भरून घेऊन जावं इथं. खरं आलं तर एवढं भारी वाटलं असतं ना मला. ट्रक घ्यायला लागते मग तुम्हाला एक. आले आले पाऊस तर धुधू झाला इतका पाऊस पाऊस म्हणत होता आजचे दिवस राहा पण काय करायचं लेकर आहे ती उपास आहे चौघांचं पण उपास आहे जायच लागतंय जावंच त्यांना लागतंय असा माझ्यासारखं सासू सासरा असताना भाग बघायला कशा आम्ही त्यांना पाठवतो या राहून हा. आम्ही पण राहिलो असतो हा. गेलो असतो का नाही. मागं बघायला असं थांबा सोनी होती 5-6 वर्षात सोनी त्या फिरायचं नुसतं अगं सवर्ण पाणी पिणी ठेवी मोहरा अगं त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही तशी एक घास खायला लागलोय तर पाणीच पाजा मिरच्या आहे त्या मोहर गाड्याला ठसका लागल्यावर काय करा म्हणलं आता हे खायच्या ऐवजी पाणी पाजून फुगवानी तसंच ठेवा हम्म. हाय अजून भरपूर आहे खावा का आणू अजून गावात न काय आता तुम्हीच कवा येता बेत पाणी करू चांगलं. येते सवना लगेच माग साडीला धरून टोट जाते जा यांच्या घरी 2-3 दिवस राहून याचा म्हणला ती मला लय झालं हम्म राहिल्यासारखं झालं मला हाय तर म्हणले रेल्वेमध्ये पाठवत नाही
आणि ते अगं लोणचं आणलंय आईसाठी. लोणचं आणलं या बहिणीनं हम्म. माझ्या. कुठे गेली नटली असते आलेले इथं. मग आईला तुमच्या लोणचं लय आवडतं या. हम्म. मला म्हणत होती तुझ्या बहिणीला सांगी 100 आंबा देते म्हणली मी हम्म. लोणचं करायला. तर मागच्या वर्षी कोकणात ना आणू म्हणा. मग आहे. हा आपल्या आंब्या झाडाला आंबा लागत नाही तर लागते ती. पण ती लोणचंच कोकणातलं नाही. आंबा का आणायची? अहो हे पकलं पिकलं आंबा नसतं म्हणजे गोडायचं समत. आंबाट नाही तर हम्म. मी देते करून. काय तर देते म्हणली खरं. तिथे करून ना द्यायला काय झालं आपल्या माणसाचं द्यायचं नाही मग काय ती पण आहे. पावसा पाण्यात भिजत आली किती मला पण किती- सवर्ण शाबू गपचूप खायला विचारलं तू काय कसा झालाय काय. खरं सांगा. चांगला झालाय. एक नंबर काय मला कमी बी जास्त? वाटत होतं मिरच्या लय तिकडे असते मिरच्या स्वतः येते त्यामुळे काय टेन्शन तिखट नाही ते. सवर्ण कामानं दमली हो आज. बर माझा दम सगळा गेला माझी बहीण. अहो पहिल्यांदाच ही कामाला गेली लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच हाजरीनं आज कामाला गेली. तिला विचारा बरं माझं कधी पण नाही, जात मी नाही. कधी सुद्धा असं म्हणजे कामाला गेलीच नाही. हम्म. पहिल्यांदा गेली कारण की आता पावसा पाण्याचं ट्रॅक्टरला भाडं नाही काय नाही. आणि मामा पण म्हणलं चला आपण बसून तर घरी बसून तर काय करायचंय फिरून फिरून काम पण होत आहे 12 वाजता तर मग घरी येते माणूस नाही, माघारी. बरोबर आहे काम ही माणसाला पाहिजे हे- कामासंग आपला संघर्ष पण चालू ठेवला पाहिजे. असले समजूतदार आहे होती. पण जरा कसं आहे थोडस येडापाना करते. थोडा बघ प्रत्येक बायको करते हम्म. ती करते असं नाही मी पण करते. ओ तुमचं कसं आहे. आमचं बराबर चाललंय 12 महिने चालले. पण काय दिवस सुखाच दिवस आल्यात तुम्हाला नुसतं. पहिलं अहो, कष्ट खाल्ल्या. असं सांगा, काय दिवस दुकाळ झाले अहो असं बोल नका. दररोजच नवीन एक दौरा काढते पावसात भिजून गायला आलो आजारी पडलं तर दवाखान्यात नेत नाही पहिले पैसा संपला म्हणते हा पैसा पहिले नाही. कष्ट काढले ते म्हणून तर असलं दिवस आलं रोज फिरायचं. पहिलं उठलं कामाला जायचं उठलं कामाला लय जायचं. बरं खाल्लेलं पचत तर होतं आता काम नाही त्यामुळे खाल्लेलं पचत पण गॅस नाही करतोय पोट कुठं अंगाला तर लय मास आहे. डिग्री सुटली की. ती नुसती चरबीच वाढली पण अंगाला मास नाही काय. असं दंड दिसाय पाहिजे नुसतं. धन्य धन्य. हा तुमच्यासारखं का आमचं काय हो हाडाच काढ आमचं झालं पण. हो तुम्हाला पण आज कसं वाटलं मला पण भारी त्या दिवशी वाटलं खरंच करू म्हणाला आम्हाला कर आम्हाला. म्हणा आम्ही तुम्हाला फोन केला आणि ते ब्रेक खाली आता येचाल मग येचाल वाट बघू. तोच यांनी चांगला 8-9 किलोमीटर तोडलं आणि पुढं आलं म्हणून संजय मग आम्ही निघालो. आम्हाला खचून तिथनं वेळापूर मधनं घरी जायचं म्हणलं तर अंतर फार तर 26 ते 25 किलोमीटर होतं. हम्म. अर्ध्या तासात घरी पोहोच सवर्ण कसे अहो मेन गोष्ट सवर्ण डुलक्या कशा आणत अशी होती. करत होती. मी जाणार ना सारखं हो मग ते सगळं काय काम लावायची. मला झोपच लागते गाडी. इथंच म्हणून पुढे आपल्याला गाडी घेता येत होती पण जात आम्ही होती घेतली नाही. पण ही अवस्था बघून आम्ही तुमच्या मागे अहो हे काय माझ्यासाठी नवीन नाही काय मग दिवसा जाऊ दे दिवसा पण असं असतंय. हा. हा नाही, खोटं बोलते. दिवस असतं काय? हा, अहो जाता बाई. आमची वावर जत्रा चालली होती निघाली होती 3 जण होतो. बरं मी मी मामा आणि हे होतं ठीक आहे. पंढरपूरच्या मोहर आलोय मग समजीची ही करून नवीन होतं तवा. गड्यानं गाप दिशी अशी गाडी कळली केलती हिनं. अय्यो. नवीन होती नवीन अजून सवय नव्हती गाडीवर बसायची 5 दिवस व्हायचं होतं लागणार वारं अजून. लागलं त्या वाऱ्यात चांगला डुलका काढला. त्यावेळेस आमच्या बहिणीला दुईकडे पाय सोडायला लावायचं 3 जण होतो. शाल जी दिली होती लग्नात ती ती गाठ मारायची ती पडली असती का दीदी पण तशीच म्हणून कुणी तर सांगितलंय दीदीला बहुतेक तशीच म्हणत होती दीदी हिला काल. इकडे गॅंग आहे ही गॅंग आहे सांगायला. हम्म. दीदी म्हणली हम्म. दीदीची आठवण काढेल तेवढी थोडा थोडा. हम्म. कोणाला काय? हॅलो